इथे श्रद्धाला रात्री 12 वाजता सरप्राईज दिलं होतं. तिचा रात्री 12 वाजता केक कट केलेला, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर जायचं होतं. हॅपी बर्थडे बाबू. थँक्यू. कशी वाटली सरप्राईज? छान वाटलं. बाबूला दे, बाबूला दे. हॅपी बर्थडे. काय करायचं आता बर्थडेला? आता सगळं झोपायचं, सगळंच वेळ आता. जायचं मग फिरायला. श्रद्धाला तिचा बर्थडे करायचा आहे बाहेर. आता रात्रीचे 8 वाजलेत. सॉरी 12 वाजलेत. आणि पिल्लू आमची आज झाली 8 वर्षाची पूर्ण. तर रात्री आपण आता केक वगैरे कट केलाय. सकाळी एक सरप्राईज आहे पिल्लूसाठी. एका ठिकाणी जाणार आहे आपण. तर उद्याचा कुठे जातोय काय जातोय ते बघा पुढे. व्हिडिओ आपण ते कंटिन्यू करूच. आता सध्या पुरता इथे स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पुढे पुढे कळणार आहे आणि बर्थडे स्पेशल काय आणि किती मजा करणार आहे ते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ओके बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. छान अशी आवरून वगैरे झाल्यानंतर तिने मस्त देवाची पूजा केली आणि इथून आमच्या दिवसाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर आम्ही मस्त फिरण्यासाठी बाहेर पडलो. आता आम्ही निघालोय. श्रद्धाची एक्साइटमेंट अजून जास्त वाढते. काय असेल, कुठं चाललोय? तू गॉगल नाही घेतला का? रात्री आपण बघितलं तिचं रात्री बर्थडे सेलिब्रेट केला. पण आता बघू आता काय काय होतं. आता सकाळी मस्त गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची छान अशी परत सुरुवात आणि नवीन दिवस खूप स्पेशल आहे. श्रद्धाचा बर्थडे. बघू आपण आता काय काय होणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, कसं करणार आहे. ओके. असं मी इमॅजिन करते जे हॉटेल जिथे गेले तिथे जाणार आहे, अजून कुठे जाणार आहे. कुठे जाणार आहे आपण? फिरायला. कुठे? आम्हाला पण माहिती, तुम्ही बॅग बिग घेऊन चष्मा लावून फिरायलाच जाणार आहे. तेवढं सरप्राईज. ओके ओके. हा चल मी पण आहे. चल बघा दोघी कसे झोपले. मान दुखण्यावर आणायची ना. मान भरला गेली. मान भरला गेली. झाली का झोप? कशी झोपली. सकाळी लवकर उठले म्हणून ना तुझं. झोपलेले किती छान दिसतं झोपल्यावर. माझं खूप मोठे गिफ्ट मला
इथे खूप छान असं आमचं वेलकम झालं होतं. जो पण येत असणार त्यांचं वेलकम एवढं सुंदर होतं इथे की इथं वेलकम छान असल्यामुळे आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी येते आणि इथूनच आपल्याला आपला आनंद चालू होतो. जो काय असेल तर तुम्ही बघू शकता की आम्हाला किती आनंद झाला असेल आणि किती एन्जॉय करतो आहे. आणि दुसरी गोष्ट, पिहू रडली तर पिलूला खूप जास्त त्रास होतो. तिला अजिबात आवडत नाही पिहू रडलेली. त्यांनी तिला ते बसवलेलं आणि पिहू खूप जास्त रडत होती. त्यामुळे तुम्ही पिल्लूची रिॲक्शन बघू शकता तुम्ही काय होती. खूप तिला वाईट वाटलं तर तिच्या फेसवर कळतं आहे, कारण पिहू रडत होती. पिल्लूच तिला स्वतःहूनच उतरवते की श्रद्धाला नाही आवडत ती रडलेली. ती तिथूनच तिला उतरवते की नको म्हणून. शिरा, इडली, इडली, चटणी, सांबार आणि हे काय, हे मिसळ. ओके, मिसळची तर्री, मटकी, फरसाण, तिकडे चहा कॉफी. तर हे सगळं आहे नाश्त्यामध्ये. इथून आता स्टार्ट झालं, फक्त आलोय. तर आपण सगळी लिस्ट आहे. इथे वेगवेगळे पॅकेजेस आहेत फॉर युअर इन्फॉर्मेशन. 3 ते 4 घेऊ शकतात. नाश्ता पण छान आहे. हा, वेगवेगळे पॅकेजेस आहेत 3 टाईपचे. एक डे पॅकेज, आफ्टरनून पॅकेज, मॉर्निंग पॅकेज. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत. तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कव्हर केलेल्या आहेत आणि ऑफकोर्स कॉस्टिंग पण त्याची वेगळी. तर आपण डे पॅकेज घेतलंय. हे 17. तर हे पॅकेज घेतल्याच्यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी कव्हर केलेल्या. आपण आता नाश्ता केलाय. नाश्ता अप्रतिम होता. इडली होता, मिसळ होती आणि शिरा होता, पायनॅपल शिरा मस्त. चहा कॉफीला जो तुम्ही बाहेर पैसे देऊन घेतात तो सेम टेस्ट तिथं आहे. असं नाही की रिसॉर्ट असल्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं आहे, तर बिलकुल नाही. क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही आहे. सगळ्या खाण्याची टेस्ट व्यवस्थित आहे. हायजीन व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आणि आता चला आपण ह्या ऍक्टिव्हिटी पुढे करून जाऊ. चला. खूप छान इथे असा व्ह्यू होता आणि इथलं वातावरण पण खूप थंड आणि खूप छान होतं. हे तुम्ही बघू शकता. पिहू आणि पिल्लू खूप जास्त एन्जॉय करत होते आणि तिचा बड्डे असा स्पेशल काहीतरी सेलिब्रेट करायचा होता. तिचं म्हणणं होतं की मला बाहेर जाऊन बड्डे करायचा आणि माझ्या मनाप्रमाणे करायचं, जसं की गार्डन, परत काही अजून ॲक्टिव्हिटी, स्विमिंग पूल असं तिला हवं होतं. म्हणून तिच्या मनाप्रमाणे सगळं त्या दिवशी केलं आणि तिला तर खूप जास्त मजा आलीच, पण आम्हाला पण खूप जास्त मजा आली आणि आम्ही पण खूप जास्त एन्जॉय केलं इथे. आणि इकडे गेम्स वगैरे खूप छान आहे आणि एक फ्लावर गार्डन पण आहे तिथे आणि खूप छान आहे ते. तुम्हाला असं पुढं दिसेलच ते. तर बहुतेक हा व्हिडिओ ना पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये येईल, कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ असल्यामुळे आम्हाला एकाच ब्लॉगमध्ये करता नाही येणार. त्यामुळं आम्ही 2 पार्ट करणार त्याचे. तर दुसरा पार्ट लवकरच येईल, तो पण नक्की बघा. तर खूप छान असं खूप सुंदर होतं इथे. खूप मज्जा आली. शो पण होते तिथे. 3 शो होते लाईव्ह. 3 शो चालू होते तिथे. खूप मस्त, खूप छान एन्जॉय झाला. तुम्ही पण नक्की इथे जा. आणि हां, ह्या रिसॉर्टचं नाव आहे स्नेहा रिसॉर्ट. असं पण आपल्याला गुगलला वगैरे सर्च केलं तर येईलच ते. तर असं पुढे गेले की ते मस्त गार्डन वगैरे खूप मस्त. श्रद्धा तर खूप खुश होती. तिचा आनंद तो कळतोच आहे. खूप जास्त आनंद झाला. मी पण एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ पक्का शेवटपर्यंत बघा. चला जाऊया. तू इकडे बेटा. हे पी इकडे. काय ते एलिफंट आहे.
वाव. अरे स्विंग स्विंग स्विंग. मामा बसते मामा स्विंग स्विंग आहे बेटा ते घ्या. असं वेगळं काय आहे इथं? वेगळं काय इथं? बरं नाही देत. असे काही आपले छान छान क्लिक केलेले फोटोज. आणि श्रद्धाचा बड्डे हा खूप स्पेशल झाला, तिला खूप आवडलं आणि ती खुश म्हणजे आम्ही खूप जास्त खुश झालो तिला बघून की ती खूप जास्त एन्जॉय करते. आणि खूप सुंदर सुंदर असे फोटो क्लिक केले होते आम्ही. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पार्ट 1 असेल हा, कारण एकाच पार्टमध्ये सगळे व्हिडिओ बसणार नव्हते म्हणून मी दोन पार्टमध्ये केले, एक पार्ट 1 आणि पार्ट 2. तर मी पार्ट 2 पण लवकरात लवकर पोस्ट करेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे